हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे डीएमईआर फार्मसिस्टची मॉक टेस्ट नंबर 5. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपली डीएमईआर फार्मसीची एक्झाम आहे जी 18 सप्टेंबर पासून स्टार्ट होणार आहे. तर मित्रांनो, या एक्झाम साठी आपण आपल्या युट्यूब चॅनल वरती फ्री मॉक टेस्ट प्रोव्हाइड करतोय, क्वालिटी मार्क्स टेस्ट प्रोव्हाइड करतोय, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की जी अपकमिंग डीएमईआर फार्मसीची एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन येतात. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्या स्टुडंटला डीएमईआर फार्मासिस्ट एक्झामचं सिलेबस नोट्स, क्वालिटी नोट्स पाहिजे असतील त्यांनी पण जो डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिला त्यावरती मेसेज करायचा आहे. आणि जे बी फार्म एम फार्म स्टुडंट ज्यांना फार्मा कोविजिलन्स डिपार्टमेंट मध्ये जॉब करायचा आहे त्यांनी पण मित्रांनो जो डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचंय. तर मित्रांनो, आपण आता आपली मॉक टेस्ट बघू. या मॉक टेस्टचे पण रूल सेमच असणार आहेत. तुम्हाला या मॉक टेस्टला सॉल्व्ह करण्यासाठी एक पेन आणि एक पेपर लागेल आणि स्क्रीनवरती मी जे क्वेश्चन दाखवेल त्या क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला राईट करायचंय. आणि ही मॉक टेस्ट सबमिट झाल्याच्या नंतर मी करेक्ट आन्सर पण सांगणार आहे. जेवढे क्वेश्चन इकडे दाखवले जातील त्यांचे करेक्ट आन्सर पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर मित्रांनो, पहिला क्वेश्चन बघू. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी क्यू ओ क्यू बॅलन्स. तर इन्व्हेंटरी मॅनेजमेंट व इन्व्हेंटरी कंट्रोल वरचा हा क्वेश्चन असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जे आन्सर वाटेल तुम्ही सिलेक्ट करायचं. मी या मॉक टेस्ट मध्ये ऑप्शन ए सिलेक्ट करणार आहे. तुम्हाला जे करेक्ट वाटेल सिलेक्ट करा आणि लास्टला तुमचा स्कोर चेक करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे विच शेड्यूल अंडर द ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट गव्हर्न जीएमपी. तर मित्रांनो, कोणत्या शेड्यूलच्या अंडर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस इन्क्लूड होतं. ऑप्शन बघू शकता. शेड्यूल एच, शेड्यूल एम, शेड्यूल एक्स, शेड्यूल ए. तुम्हाला जे करेक्ट वाटेल ते तुम्ही सिलेक्ट करायचे. आणि मित्रांनो, तुमच्या एक्झाम मध्ये शेड्यूलच्या पार्टवर एक किंवा दोन क्वेश्चन 100% असणार आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हीईडी अनालिसिस इज बेस्ड ऑन. तर मित्रांनो, वेड अनालिसिस जे असतं ते कशावरती बेस आहे. ऑप्शन ए बघा, क्रिटिकॅलिटी ऑफ आयटम्स, कंजम्पशन व्हॅल्यू, एक्सपायरी डेट. आणि ऑप्शन लास्ट आहे बोथ ए अँड बी. तर मित्रांनो, तुम्हाला जे करेक्ट वाटेल आन्सर ते तुम्ही सिलेक्ट करायचंय. त्याच्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे विच डोसेज फॉर्म रिक्वायर कोटिंग पॅन, पॉलिशिंग पॅन ऍज अ पार्ट ऑफ प्लांट इक्विपमेंट. तर मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या डोसेज फॉर्म साठी कोटिंग पॅन, पॉलिशिंग पॅन हे रिक्वायरमेंट असतात ऍज अ प्लांट इक्विपमेंट. तर मित्रांनो, डोसेज फॉर्मच्या ऑप्शन मध्ये बघा टॅबलेट, इंजेक्शन, सस्पेन्शन आणि नन ऑफ द अबो. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे ए बी सी अनालिसिस इज बेस्ड ऑन. तर मित्रांनो, आधी क्वेश्चन वेळेवर होता, आता एबीसी अनालिसिसची जे इन्व्हेंटरी कंट्रोलची मेथड आहे त्यावरती क्वेश्चन आहे. ऑप्शन बघा, एक्सपायरी डेट, क्रिटिकॅलिटी ऑफ आयटम, कंजम्पशन ऑफ व्हॅल्यू. आणि त्याच्यानंतर आहे मित्रांनो कॉस्ट पर युनिट. तर तुम्हाला जे वाटेल आन्सर करेक्ट ते राईट करायचंय. नेक्स्ट क्वेश्चन, वेन वॉज फार्मसी ऍक्ट पास्ड. तर मित्रांनो, फार्मसी ऍक्ट हे कधी पास झालेलं आहे असे सिंपल क्वेश्चन पण तुमच्या एक्झाम मध्ये विचारले जातात. ऑप्शन ए बघा 1945, ऑप्शन बी 1947, ऑप्शन सी 1948 आणि 1748 लास्ट ऑप्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ एफडीए. फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनचं पॉईंट तुमच्या सिलेबस मध्ये आहे. तर यावरती तुम्हाला एक किंवा दोन क्वेश्चन पण तुमच्या एक्झाम मध्ये दिसू शकतात. पहिला ऑप्शन आहे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्मेटिक, प्रमोटिंग एक्सपोर्ट ऑफ मेडिसिन, इन्शुरिंग सेफ्टी क्वालिटी ऑफ ड्रग फूड अँड कॉस्मेटिक. आणि लास्ट ऑप्शन आहे इम्पोर्टिंग ड्रग फ्रॉम अब्रॉड. तर मित्रांनो, जे करेक्ट वाटेल, जे फंक्शन ऑब्जेक्टिव्ह असेल एफडीएचं ते तुम्ही राईट करायचंय. नेक्स्ट क्वेश्चन, ancillary area required for external preparation as per GMP. तर मित्रांनो, गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस नुसार ancillary एरिया किती लागणार आहे एक्सटर्नल प्रिपरेशन करण्यासाठी. तर मित्रांनो, ऑप्शन बघू शकता 10 स्क्वेअर मीटर, 5 स्क्वेअर मीटर, 15 स्क्वेअर मीटर आणि 20 स्क्वेअर मीटर. तुम्हाला जे करेक्ट वाटेल ते तुम्ही राईट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो आपल्या मॉक टेस्ट मधला, व्हॉट इज द नंबर ऑफ फार्मसीज रिक्वायर्ड फॉर
500 बेड हॉस्पिटल. तर मित्रांनो ज्या हॉस्पिटलमध्ये 500 बेड असतात तर त्या हॉस्पिटलमध्ये फार्मासिस्टची रिक्वायरमेंट किती असते? ऑप्शन फर्स्ट बघा, 10 फार्मासिस्ट, 12 फार्मासिस्ट, 15 फार्मासिस्ट आणि 18 फार्मासिस्ट. तर मित्रांनो हे बेडच्या संख्येवरती फार्मासिस्टची रिक्वायरमेंट असते, त्यावरचा क्वेश्चन असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज इन्क्लूड इन हॉस्पिटल फार्मासिस्ट जनरल रिस्पॉन्सिबिलिटी. तर मित्रांनो हॉस्पिटल फार्मासिस्टची जनरल रिस्पॉन्सिबिलिटी काय असते? ऑप्शन ए बघा, रायटिंग प्रिस्क्रिप्शन, प्रोव्हाइडिंग ट्रेनिंग अँड एज्युकेशन टू द स्टाफ, कंडक्टिंग सर्जरी, ब्लड कलेक्शन. तर मित्रांनो तुम्हाला जे करेक्ट आन्सर वाटेल ते तुम्ही राईट करायचं. मी सगळीकडे ऑप्शन फर्स्ट सिलेक्ट करतो, जेणेकरून तुम्हाला किती मार्क येत आहेत, तुमचा स्टडी किती आहे, तुम्हाला किती मार्क येतील, तुमचं सिलेक्शन होईल की नाही याची आयडिया येईल आणि जो राहिलेला टाइम आहे त्याच्यामध्ये तुम्ही चांगलं स्टडी करताल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अंडर विच ऍक्ट इज इंडियन एफडीए इस्टॅब्लिश. तर मित्रांनो इंडियन एफडीए हे कोणत्या ऍक्टच्या अंडर इस्टॅब्लिश झालेलं आहे? ऑप्शन बघा, फार्मसी ऍक्ट 1948, ऑप्शन बी नार्कोटिक ऍक्ट 1985 आणि फूड ऍक्ट 2006 आणि ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940. तर मित्रांनो तुम्हाला जे करेक्ट आन्सर वाटेल ते तुम्ही राईट करायचंय. त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन, EOQ फुल फॉर्म. तर मित्रांनो EOQ जे इन्व्हेंटरी कंट्रोलची टेक्निक आहे तर त्याचं फुल फॉर्म काय आहे यावरती क्वेश्चन आहे. ऑप्शन ए बघा, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी, इकॉनॉमिक ऑर्डर क्वालिटी, सॉरी ऑप्शन फर्स्ट आहे इकॉनॉमिक ऑर्डर क्वालिटी, इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी, ऑप्शन सी इकॉनॉमिक ओव्हर क्वांटिटी आणि इकॉनॉमिक ओव्हर क्वालिटी. तर तुम्हाला हे फुल फॉर्म जे करेक्ट वाटेल ते राईट करायचंय. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ ऑफ्टन इज फार्मसी काउन्सिलिंग ऑफ इंडिया म्हणजेच आपलं PCI रिकन्स्टिट्युटेड. तर मित्रांनो किती इयरच्या नंतर फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया हे रिकन्स्टिट्युट होतं? तर मित्रांनो ऑप्शन बघा, एव्हरी 10 इयर, एव्हरी 5 इयर, एव्हरी 3 इयर, एव्हरी 2 इयर. तर मित्रांनो तुम्हाला जे करेक्ट आन्सर वाटेल ते तुम्ही राईट करा. तुमचं आन्सर आलं तुम्हाला 2 मार्क भेटतील, नाहीतर 2 मार्क कमी होतील. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज की रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ डिस्पेन्सिंग एरिया. तर मित्रांनो डिस्पेन्सिंग एरिया जो असतो त्याची की रिस्पॉन्सिबिलिटी काय असते? प्रिपेरिंग मिल, ड्रग फॉर्म्युलेशन, मेंटेनिंग प्रॉपर कंट्रोल ऑफ डोसेज ॲक्युरेसी आणि पेशंट ऍडमिशन. तर तुम्हाला जे करेक्ट वाटेल ते सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग व्हायटल आयटम इन वेड अनालिसिस. तर मित्रांनो हे इन्व्हेंटरी कंट्रोलचाच क्वेश्चन आहे. मल्टीविटॅमिन्स, अँटासिड्स, लाईफ सेव्हिंग अँटीबायोटिक्स आणि कीन ऑइंटमेंट. तुम्हाला जे करेक्ट वाटेल ते राईट करायचंय. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, कार्डिओ पल्मनरी इमर्जन्सी इन्व्हॉल्व इन हँडल बाय. तर मित्रांनो कार्डिओ पल्मनरी जे इमर्जन्सीज असतात ते कोण हँडल करतं, त्याच्यामध्ये हँडलिंग मध्ये इन्व्हॉल्वमेंट कुणाचं असतं? ऑप्शन ए बघा, हॉस्पिटल फार्मासिस्ट, क्लर्क, वॉर्ड बॉय आणि नन ऑफ द अबो. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिसइन्फेक्टंट आर यूज टू डिस्ट्रॉय मायक्रो ऑर्गॅनिझम ऑन. तर मित्रांनो जे डिसइन्फेक्टंट आहेत ते मायक्रो ऑर्गॅनिझमला डिस्ट्रॉय करण्यासाठी यूज केले जातात, पण कोणत्या ह्याच्यावरती? त्याचे ऑप्शन बघा, इन्स्ट्रुमेंट अँड सरफेस, फूड आयटम्स, ह्युमन स्किन आणि ऑल ऑफ द अबो. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे, लीड टाइम इज टाइम बिटवीन. तर मित्रांनो लीड टाइम हे टाइम बिटवीन कशाचं असतं? ऑप्शन बघा, मॅन्युफॅक्चरिंग आणि सेलिंग, रिसिव्हिंग अँड इश्युइंग, ऑर्डर अँड रिसिव्हिंग आणि लास्ट आहे ऑप्शन ए अँड बी. ठीक आहे. जर तुम्हाला करेक्ट वाटेल ते तुम्ही राईट करायचंय. त्याच्यानंतर मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हेन डिड फार्मसी ऍक्ट कम इनटू फोर्स. तर मित्रांनो फार्मसी ऍक्ट हे कधी आलेलं आहे? 1 जानेवारी 1948, 4 मार्च 1948, 15 ऑगस्ट 1947 आणि 26 जानेवारी 1950. जे तुम्हाला करेक्ट आन्सर वाटेल ते तुम्ही राईट करायचंय. आणि मित्रांनो आता हे आपल्या टेस्ट मधला 20 नंबरचा क्वेश्चन आहे, म्हणजेच आपला लास्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे मित्रांनो इकडे बघा, व्हॉट इज मॅक्झिमम नंबर ऑफ फार्मासिस्ट रिक्वायर्ड फॉर 100 बेडेड हॉस्पिटल.
तर मित्रांनो 100 बेडचं जे हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये फार्मसीची रिक्वायरमेंट काय असते, ऑप्शन बघा इकडे 3, 5, 2, 8, जे तुम्हाला करेक्ट वाटेल ते सिलेक्ट करायचं आहे. तर मित्रांनो आता आपल्या 20 क्वेश्चनची जी एक्झाम होती ती आपण सबमिट करू. आणि मित्रांनो या टेस्ट मध्ये जेवढे पण मी क्वेश्चन घेतले सगळे क्वालिटी क्वेश्चन आहेत आणि जे तुमच्या एक्झाम मध्ये येतात. आपण आता 20 स्कोर वर गेल्याच्या नंतर माझे इकडे 5 क्वेश्चन करेक्ट आलेत, म्हणजे मित्रांनो 20 मधले जे 5 क्वेश्चन आहेत ते ऑप्शन ए चे होते. ठीक आहे, तर मित्रांनो आपण आता करेक्ट आन्सर बघू, जेणेकरून तुम्हाला किती मार्क आले ते तुम्ही कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, तर आपला पहिला क्वेश्चन इकडे होता इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजेच ईओक्यू बॅलन्स. तर त्याच्यामध्ये मित्रांनो करेक्ट आन्सर जी असणार आहे ना तो ऑप्शन सी असणार आहे, ऑर्डरिंग कॉस्ट आणि कॅरिंग कॉस्ट. तर मित्रांनो इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी मध्ये बॅलन्स केलं जातं, जे की ऑर्डर करण्याची प्राइस आहे आणि त्यांना कॅरिंग करायची प्राइस म्हणजेच कॉस्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला विच शेड्यूल अंडर ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट गव्हर्न्स जीएमपी. तर मित्रांनो गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस हे जे येतात तर ते शेड्यूल एम च्या अंडर येतात, म्हणून मित्रांनो इथे करेक्ट जे आन्सर असणार आहे ते असणार आहे आपला शेड्यूल एम. त्याच्यानंतर आहे मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन वेड अनालिसिस बेस्ड ऑन. तर मित्रांनो वेड अनालिसिस जे बेस्ड असतं ते असतं मित्रांनो आपल्या क्रिटिकॅलिटी ऑफ आयटम, म्हणजे जे काही व्हायटल असतील इसेन्शियल असतील तर याच्यानुसार मित्रांनो कोणते जे ड्रग असतात ते क्रिटिकल म्हणजे इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये येतात त्यावरच्या बेसवर ह्यांचं अनालिसिस बेस्ड असतं, म्हणून ऑप्शन फर्स्ट क्रिटिकल ऑफ आयटम्स करेक्ट असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे विच डोसेज फॉर्म रिक्वायर्स कोटिंग पॅन अँड पॉलिशिंग पॅन ऍज अ पार्ट ऑफ इक्विपमेंट. तर मित्रांनो टॅबलेट्स प्रिपरेशन करण्यासाठी कोटिंग पॅन लागतं, पॉलिशिंग पॅन लागतं, म्हणून टॅबलेट हा इकडे करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे एबीसी अनालिसिस बेस्ड ऑन. तर मित्रांनो इन्व्हेंटरी मॅनेजमेंटची जी टेक्निक आहे एबीसी अनालिसिस ही बेस्ड असते कंजम्पशन व्हॅल्यू वरती, म्हणजे कोणता ड्रग जास्त कंझ्युम केला जातोय त्या बेसिसवर मित्रांनो इन्व्हेंटरी मॅनेजमेंट तिकडे केली जाते, म्हणून मित्रांनो इकडे हा करेक्ट आन्सर आहे. मित्रांनो जेवढे पण इन्व्हेंटरी कंट्रोलचे क्वेश्चन आहेत सर्व आयएमपीज आहेत, त्याच्यासाठी तुम्ही स्टडी पण व्यवस्थित करा. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे वेन वॉज द फार्मसी ऍक्ट पास. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपलं जो फार्मसी ऍक्ट आहे जो की रेग्युलेट करतो सगळ्या फार्मसीला, फार्मसीचे एज्युकेशन वगैरे, तर त्याच्यासाठी 1948 ला आपला फार्मसी ऍक्ट काय झालाय पास झालाय, म्हणून करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ एफडीए. तर मित्रांनो एफडीएचं जे मेन ऑब्जेक्टिव्ह आहे ते आहे इन्शुरिंग सेफ्टी क्वालिटी ऑफ ड्रग फूड अँड कॉस्मेटिक, म्हणजे जेवढे पण कंट्रीमध्ये ड्रग सेल होतात तर ते सेफ असले पाहिजेत, ते इफेक्टिव्ह असले पाहिजेत, जे फूड किंवा कॉस्मेटिक असतात ते क्वालिटी त्यांची प्रॉपर असली पाहिजे, ते इन्शुअर कोण करतं किंवा त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे एफडीएचं की क्वालिटी फूड ड्रग कॉस्मेटिक हे मित्रांनो त्या पर्टिक्युलर कंट्रीमध्ये सेल झाले पाहिजेत, म्हणून हे करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे अँसेलरी एरिया रिक्वायर्ड फॉर एक्सटर्नल प्रिपरेशन. तर मित्रांनो अँसेलरी एरिया म्हणजे एखादा समजा तुम्हाला प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करायचंय त्या मॅन्युफॅक्चरिंग एरियाला सपोर्टिव्ह जो एरिया असतो, म्हणजे समजा फार्मासिस्ट असेल त्यांना ड्रेस चेंज वगैरे करण्यासाठी किंवा बाकीचे इक्विपमेंट वगैरे ठेवण्यासाठी, तर ते एरिया म्हणजे सपोर्टिव्ह एरिया. तर एक्सटर्नल प्रिपरेशन जिथे मॅन्युफॅक्चर केले जातात तिकडे जे अँसेलरी एरिया असतं ते 10 स्क्वेअर मीटर मित्रांनो रिक्वायर्ड असतं ऍज पर गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. त्याच्यानंतर मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द नंबर ऑफ फार्मसीज रिक्वायर्ड इन 500 बेड हॉस्पिटल. तर मित्रांनो हे पण सगळे क्वेश्चन इम्पॉर्टंट असणार. तर मित्रांनो जिकडे 500 बेड असतात हॉस्पिटलमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये 15 फार्मासिस्ट हे कामाला असलेच पाहिजेत, म्हणून 15 फार्मसिस्ट हे करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इन्क्लूड इन द हॉस्पिटल फार्मसिस्ट जनरल रिस्पॉन्सिबिलिटी. तर मित्रांनो हॉस्पिटल फार्मसिस्टची जनरल रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, प्रिस्क्रिप्शन राईट करणं आहे का नाहीये, कंडक्टिंग सर्जरी आहे का नाहीये, ब्लड कलेक्शन आहे का नाहीये. तर मित्रांनो हे जे प्रोव्हाइड करणं ट्रेनिंग आणि एज्युकेशन देणं स्टाफला की हा ड्रग कसा रिॲक्ट करतो, याचे साईड इफेक्ट काय आहेत, या सगळ्या गोष्टी मित्रांनो हॉस्पिटल फार्मसिस्टची रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये इन्क्लूड होतात, म्हणून हे करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर आहे मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन अंडर विच ऍक्ट इंडियन एफडीए इस्टॅब्लिश. तर मित्रांनो इंडियन एफडीए जे आहे तर ते इस्टॅब्लिश झालंय
ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 च्या नुसार. तर मित्रांनो हा करेक्ट आन्सर असणार आहे. हे दुसरे जे ऍक्ट आहेत ना यावरती पण तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की फार्मसी ऍक्ट कधी पास झालाय, नार्कोटिक ऍक्ट कधी पास झालाय, तर हे पण तुम्ही थोडस लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे फुल फॉर्म ऑफ EOQ. EOQ चं मित्रांनो फुल फॉर्म जे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी हे याचं फुल फॉर्म होतं. तर तुम्ही हे जर सिलेक्ट केलं असेल, तुम्ही राईट केलं असेल तर 2 मार्क ऍड करा, नाही तर 2 मार्क ऍड नका करू. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ ऑफ्टन इज फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया रिकॉन्स्टिट्यूट. तर मित्रांनो आपलं जे फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे PCI जे आहे तर ते किती वर्षामध्ये रिकॉन्स्टिट्यूट होतं. तर मित्रांनो एव्हरी 5 इयर मध्ये फार्मसी ऑफ इंडिया काय होतं रिकॉन्स्टिट्यूट केलं जातो, म्हणून इकडे करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग की रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ डिस्पेन्सिंग एरिया. तर मित्रांनो डिस्पेन्सिंग एरियाची की रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे. जे प्रिपेरिंग मिल नाहीये, फॉर्म्युलेशन नाहीये, मेंटेन प्रॉपर कंट्रोल अँड डोसेज अॅक्युरेसी हे डिस्पेन्सिंग एरियाची की रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून करेक्ट ऑप्शन आहे. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला इन्व्हेंटरी टेक्निक मधलाच विच ऑफ द फॉलोइंग इज व्हायटल आयटम इन वेट अनालिसिस. तर मित्रांनो व्हायटल आयटम जे असतात जे लाईफ सेव्हिंग असतात, एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी ते युजफुल असतात. तर याच्यामध्ये मल्टीव्हिटॅमिन नाहीये, अँटासिड नाहीये, किन ऑइंटमेंट नाहीये. तर इकडे लाईफ सेव्हिंग जे अँटीबायोटिक आहेत जे की बॅक्टेरियल इन्फेक्शन वगैरे मध्ये युजफुल असतात, म्हणून लाईफ सेव्हिंग अँटीबायोटिक हे व्हायटल आयटम मध्ये येतात वेट अनालिसिसच्या. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कार्डिओपल्मोनरी इमर्जन्सीज इन्व्हॉल्व हँडल बाय. तर मित्रांनो कार्डिओपल्मोनरी इमर्जन्सीज असतात त्याच्यामध्ये हॉस्पिटल फार्मासिस्ट हा इन्व्हॉल्वमेंट होतो, म्हणून हॉस्पिटल फार्मासिस्ट हे करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे डिसइन्फेक्टंट आर डिस्ट्रॉय मायक्रो ऑर्गॅनिझम ऑन. तर मित्रांनो डिसइन्फेक्टंट जे असतात ते फूड आयटम वरती यूज नाहीत करतात, ह्युमन स्किन वरती अँटीसेप्टिक यूज केला जातो. ऑल ऑफ द अबो पण रॉंग असणार आहे. त्याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट आणि सरफेस वरती जे काही म्हणजे आपल्या घराच्या फरशीवर किंवा आपल्या घराच्या एखाद्या इक्विपमेंट वरती जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, बॅक्टेरिया, व्हायरसेस, तर त्यांना किल करण्यासाठी मित्रांनो आपण डिसइन्फेक्टंटचा यूज करतो. आणि आपल्या हातावर जर समजा बॅक्टेरियाची ग्रोथ झाली असेल, बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं असेल, तर त्यांना ट्रीट करण्यासाठी आपण अँटीसेप्टिक यूज करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन लीड टाइम इज बिटवीन. तर मित्रांनो लीड टाइम जे असतं तर ते कशाच्या बिटवीन आहे. तर मित्रांनो इकडे लीड टाइम जे आहे ना ऑर्डरिंग अँड रिसिव्हिंग हे जे टाइम आहे त्याला लीड टाइम म्हणतात, म्हणून मित्रांनो हे ऑप्शन सी करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे वेन डिड फार्मसी ऍक्ट कम टू द फोर्स. तर मित्रांनो इकडे 1948 सर्वांना माहित असतं की फार्मसी ऍक्ट 1948 ला झालेला आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, हे करेक्ट आहे. पण मित्रांनो काही स्टुडंटला ना 4 मार्चला आलाय ही डेट माहित नसते. पण ज्यावेळेस असा क्वेश्चन एखादा येतो तर तुम्ही कन्फ्युज होऊन जाता. तर तुम्ही 4 मार्च सिलेक्ट केला असेल तर तुमचं इकडे 2 मार्क करेक्ट असणार आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द मिनिमम नंबर ऑफ फार्मासिस्ट रिक्वायर फॉर 100 बेडेड हॉस्पिटल. तर मित्रांनो 100 बेडचं हॉस्पिटल असेल तर तिकडे मिनिमम फार्मासिस्ट जे असतात ते 5 रिक्वायर्ड असतात. म्हणजे त्या हॉस्पिटलला चालवण्यासाठी जे फार्मासिस्ट असतात ते 5 फार्मासिस्ट मित्रांनो रिक्वायर्ड असतात. तर मित्रांनो ही आपली मॉक नंबर टेस्ट 5 होती. यामध्ये 20 क्वेश्चन आपण क्वालिटी 20 क्वेश्चन बघितले आणि 40 मार्क साठी. आता तुम्ही जे कॅल्क्युलेट केलेला तुमचा स्कोर आहे तो कमेंट मध्ये सांगा आणि त्यानुसार तुम्ही मला हे पण सांगा की असे तुम्हाला व्हिडिओ पाहिजेत का, तुम्हाला याचं बेनिफिट होत असेल तर कमेंट करा. मी आणखीन तुमच्यासाठी क्वालिटी टेस्ट प्रिपेअर करेल आणि तुमच्यासाठी फ्री मध्ये युट्यूबवर प्रोव्हाइड करेल. आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्यांना फार्माकोविजिलन्स मध्ये जॉब करायचंय, बी फार्म, एम फार्म, फ्रेशर स्टुडंट असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करायचंय, DMERच्या नोट्स पाहिजे असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करायचंय. आणि हा क्वालिटी टेस्ट तर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला पाहिजे असेल, मोबाईलवर असं मी जसं सॉल्व्ह करतोय तसं सॉल्व्ह करायचं असेल तरी पण व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि टेलिग्रामची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये जॉईन करा. थँक्यू ऑल.